आज सगळे चाललेत. आता आपण चाललोय कुठे? कुठे चाललोय? कानेरी केव्सला चाललोय. आता आपण आलोय बोरवलीला आणि बोरवलीवरनं आता आपण संजय गांधी उद्यानात आलोय आणि इथून आता आपण चाललोय कानेरी केव्सला. आता आपल्या सोबत आहे गणेश. गणेशच्या मिसेस, नाव सांगा आपलं. हा, रुचिता. आणि तुम्हाला माहितीच आहे रुचिरा. सॉरी, रुचिरा. आणि शर्विल. शर्विल आहे कर. शर्विल आहे आणि ऋतुजा आहे. आणि आता आम्ही ई बगी मध्ये बसलोय आणि आता ई बगी मधनं आता चाललोय कानेरी केव्सला. सो आता बघूया. सिंगल कोण नाही म्हणजे आम्ही आज आलोय ना तर लय बेकार एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आम्ही आता आलोय 11 वाजता आलोय आणि 11च्या नंतर आता 12 वाजले. म्हणजे 1 तास तर आम्ही असंच वेट करत होतो. तिकीट पण देत नव्हते, ई बगीची पण देत नव्हती, बसची पण देत नव्हती. पण फायनली आता बगीची तिकीट भेटली आहे आणि आता आम्ही चाललोय. बघू शकता कानेरी केव्सला निघतोय. कसं वाटतंय? मस्त मस्त. फायनली बसलो. खुश झाला, खुश झाला, आता खुश झाला. हा मित्रांनो तिकीट रेट आहे. हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी फोटो काढलेला, तो बघून घ्या. या प्रकारे तुम्ही तिकीट काढून सगळी मजा घेऊ शकता. तुम्ही जर मित्रांनो इथे येत आहे, बोरिवली नॅशनल पार्कला येत आणि कानेरी केव्सला जायचं, तर मी तर सजेस्ट करेन की बस बुक नका करू, कारण की खूप लेट येतात, 2-2 तासाने असतात. पण ई बगी बेस्ट आहे. ई बगीचे तिकीट काढा, ते देत नाहीत तिकीट, पण तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा 1 तासानंतर, अर्ध्या तासानंतर रिक्वेस्ट करा, ते देतात तिकीट. आणि खूप जाम मजा आहे. म्हणजे ई बगीमध्ये मजा आहे. तुम्हाला दाखवतो आता पुढे काय नजारा आहे. माइंड सेटअप कर दिया ना कि लोक सायकल पण घेतात आणि स्वतःची सायकल पण घेऊन येतात. जर स्वतःची सायकल घेऊन येत आहे तर 40 रुपये आहे, 44 रुपये आहे पर पर्सन. पण इथे तुम्ही रेंटने घेताय तर तेही तुम्हाला भेटेल. आणि खूप नजारा सायकल घेऊन, बाईक घेऊन तुम्हाला आजूबाजूला खूप चांगला नजारा बघायला. समोर आता बघू शकता सायकल घेऊन लोक आहेत. खूप मजा आहे इकडे. हा, सगळे चालतायत आता. बग्गीने आपल्याला पूर्ण एंड पर्यंत नाही पोहोचवलं रे. हरे हो, कसं कसं. खरी तर मजा आज घेतोय, पण बग्गीने खूप खाली उतरवलाय. आता ट्रेकिंग चाललंय. कसं वाटतंय ट्रेकिंग? अजून चालायचंय. किती काय माहिती, बघूया बघूया. तरी मला वाटतं की आता चढणच आहे पूर्ण. तर चढण संपल्यानंतर मग कानेरी केव्सला पोहोचू. कसं वाटतंय चढताना? हा, मजा आली. मजा आली, मजा आली. येते हळूहळू येते मजा. मजा येते. हो, येते हळूहळू. फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कानेरी केव्सला. आणि म्हणजे बग्गीने आम्ही चालू केला प्रवास, पण बग्गीने अर्धा तास सोडलं. तिथून 15 मिनिटाचा ट्रेक म्हणजे वरतीच चढत होतं आणि त्याच्यानंतर आता आम्ही फायनली इथे पोहोचलो आहे. आणि कानेरी केव्स इथून स्टार्ट होणार आहे. तिथून वरती जायचं आहे. वरती गेल्यानंतर कानेरी केव्स आपल्याला बघायला भेटणार आहे. जाऊया, तुम्हाला दाखवतो आता कसं आहे ते कानेरी केव्स. अशा काहीशा पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या पडून तुम्हाला कानेरी केव्सला पोहोचायचं आहे. तेव्हा फायनली आम्ही कानेरी केव्सला पोहोचलो एवढ्या स्ट्रगल नंतर. कसं वाटतंय? हा, जमायला झालं मला. फायनली मित्रांनो आता आपण कानेरी केव्स वरती पोहोचलो आहे आणि हा सगळा पूर्ण जो नजारा आहे तो कानेरी केव्स वरनं तुम्हाला देतोय. आणि खूप मस्त नजारा आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे आणि ही पहिलीच केव आहे, ती बंद आहे. पण पुढे आहेत त्या चालू आहे, तिकडे जाऊया आपण. आणि ह्या केव्स आहेत ना त्या बुद्धांच्या काळातल्या आहेत आणि त्यामुळे खूप ऐतिहासिक दर्जा आहे त्याला. आणि त्या ऐतिहासिक दर्जाच्या ठिकाणी आज आपण आलो आहे. तर ह्या ऐतिहासिक दर्जाच्या ठिकाणी आपण आलो आहे तर त्याची आपण काळजी पण घेऊया आणि बघूया पुढे काय काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओजसाठी. आणि जस्ट इथे पोहोचलो आहे ना तर हवा एवढी लागायला लागलाय ना
ही जाम हवा. समोर तर तुम्ही झाड बघू शकता, खूप मस्त आहे. आणि इथे केव्सच्या इथे खूप गर्दी आहे. आणि तुम्हाला दिसतील ते स्तूपाचे, तिथे समोर बघाल तर तिथे स्तूपाचे कौस पण आहेत आणि ते बुद्धांचं प्रतीक आहे. तर इथे जाऊया. समोर पण एक बुद्धांची स्टॅच्यू दिसतंय मला. त्या केव्समध्ये पण जाऊया, सगळं बघूया. पण मला इथे सगळं बंद दिसतंय. बाहेरनं जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन. आतमध्ये जाता आला तर ते पण तुम्हाला दाखवतो. ती होती ती लेणी क्रमांक 1 होती आणि ही केव्ज आहे ती 2 आहे, बघू शकता. आणि इथून आता वरती जाऊया आपण. इथे तुम्ही वाचू शकता, इथे तुम्हाला सगळी माहिती लिहिलेली आहे. अनेक लेण्यांचा समूह असलेल्या लेण्यातील 3 चैत्यगृह आणि एक विहार अशी ही रचना दिसते. म्हणजे इथे 3 चैत्यगृह आहेत आणि एक विहार आहे. आणि त्या पुढील बाजूला विस्तृत आवारात एक भिंतीत बसलेले लांब वाघ तोडले आहे. म्हणजे तुम्हाला इथे दिसू शकतं. मस्त पैकी छान केलेलं आहे. आणि हे आहेत ते स्तूप आहेत. आणि इथे तुम्हाला दिसू शकता चारी बाजूने पूर्ण कोरलेले आहेत. बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि खूप छान आहे. इकडे दरवाजे बंद केले, जायला अलाव नाहीये, पण नेक्स्ट टाइम बघू, आलो तर ओपन असेल तर. चला. ही लेणी क्रमांक 3 आहे आणि ही खूपच मोठी आहे लेणी आणि खूपच मस्त वाटतं बघायला. ह्याची जर तुम्ही रचना बघत असाल ना तर पूर्ण विहारासारखी रचना आहे या स्तूपाची. या दोन्ही बाजूला तुम्ही इथे बघू शकता की हे 2 स्तंभ होते, पण हे अर्ध्या तुटलेले आहेत. आणि त्याच्या आतमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 मोठे स्तंभ बघायला भेटतात. आणि तिथून आता आतमध्ये जाऊया आपण की ह्या स्तूपामध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय. शर्विल आणि ऋतुजा पुढे चालतायत, त्यांच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स आहे. ते पण आले नव्हते, मी पण आलो नव्हतो, पण जाम भारी आहे. इथे तुम्ही एंटर केल्या केल्या तुम्हाला एवढे मोठे स्तंभ, 2 मोठे स्तंभ इथे तुम्हाला बघायला भेटतात. इथे बघू शकता की बुद्धांच्या किती तुम्हाला स्टॅच्यू इथे बघायला भेटतील. म्हणजे किती मोठा धर्म होता हा त्यावेळी. आणि तिथे तुम्हाला दिसू शकतं की तिथे स्तंभ आहे. म्हणजे किती ग्रेट आर्ट होता. म्हणजे बुद्धांची मूर्ती बघा तिथे, म्हणजे किती दगडांमध्ये कोरून कोरून काम केलंय आणि एवढे मोठा स्टॅच्यू इथे बुद्धांचा. आणि इथे अपोजिट साईडला समोर पण तुम्ही बघू शकता की केवढा मोठा स्टॅच्यू आहे बुद्धांचा आणि खूप मस्त आहे. म्हणजे किती प्राचीन कलाकृती, किती आपली प्रगत होती आत्ताच्या पेक्षा, हे आपल्याला इथे प्रत्येक तुम्हाला पोज मध्ये बघायला भेटत आहे. इथे आधी आला होता पण आता अलाव नाही आहे. पण खूप तुम्ही स्तूपाची रचना बघू शकता, किती मस्त आहे. आणि ते तर प्रतीक तुम्हाला माहितीच आहे, बौद्ध धर्माचं प्रतीक आहे ते स्तूप. आणि ते तुम्हाला इथे पहिलं ध्यानरचना वगैरे, मेडिटेशन वगैरे सगळं इथे करायला भेटत होतं. मित्रांनो काय नजारा झालाय बघा. आता आम्ही जस्ट केव्स 3 कडे पोहोचलेलो आणि काय पाऊस सुरू झालाय. कसं वाटतं आता पाऊस सुरू झालाय तर? मस्त, आता वातावरण मस्त झालंय. तिला भिजायचं होतं पण बोलते आता, मग बोललो डोक्यावरचा काढ आणि भीज. ह्यांना भिजायचं नाही वाटतं. कधी काढणार? झाला पाऊस सुरू आता. तर जाऊया वरती, जाऊया पावसात ना भिजत भिजत. मी तर काय घातलं नाही, रेनकोट पण नाही आणि छत्री पण नाही. जरा मजा घेऊया पावसाची. आपण काय नजारा झालाय बघा समोर, बघा एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. म्हणजे काय वाटतंय, भारी नजारा आहे. पाऊस असेल ना तर तुम्ही या केव्सवरती नक्की या, एक नंबर नजारा आहे. तिथे दिसते का मित्रांनो तुम्हाला बस उभी राहिलेली आपली. ॲक्च्युली बघी तिथे थांबले आणि तिथून आपण इथे वरती चालत आलोय. म्हणजे आपण एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे. पण काय नजारा आहे, खूप मस्त नजारा आहे. काय सिनरी आहे यार बाप.
आता आपण पावसात ना वर चाललो आहे आणि खूप गर्दी आहे आज, कारण की आज संडे आहे म्हणून आलो आहे. पण समोर तर तुम्ही बघू शकता नॅचरली जो झरा वाहतो आहे ना तो बघायला खूप मस्त वाटतं. आणि आता जोरात पाऊस आला, म्हणजे एकदम जोरात पाऊस आला. काय बोलते, कशी मजा येते पाऊस मस्त आल्यामुळे? मस्त आता क्लायमेट पण एकदम मस्त झालंय. पाऊस पडतो आणि सगळे एन्जॉय काय करतात. बोलते आता पहिला बोरवली नॅशनल पार्कबद्दल, केव्सबद्दल? स्टार्टिंगला खूप म्हणजे असं काय बोलतात त्याला, खूप वाट बघायला लागली ह्याच्यासाठी. पण नंतर मग आम्ही आलो तेव्हा आता मस्त पावसाने मस्त क्लायमेट केलं आहे आणि सगळं काय बोलतात झरे झरे वाहत आहेत. झरे बघायला भेटत आहे. ते बघा समोर झरे आहे, इकडे झरा आहे, पूर्ण सगळे झरे आता चालू झाले आहेत. मजा आहे ते. सगळ्यांनी इथे आता रिसॉर्ट करून ठेवलं पावसामुळे, म्हणजे इथे सगळे झरे सुरू झाले. आपण इथे खेळायला लागलो. आता आपण वरती आलो, ते म्हणजे लेणी क्रमांक 34 वरती, म्हणजे दक्षिणेकडील त्या टेकडीवरती कोरलेल्या या लेण्यात गर्भगृह, अंतराल, चौरस, मंडप आहे आणि सभायुक्त वरांडा, प्रारंगी अशी संरचना आहे. म्हणजे हा सभा मंडप आहे आणि किती चांगल्या प्रकारे त्यांनी कोरून ठेवला बघा. म्हणजे एवढ्या वरती आपण आता मे बी टोकावरती आलोय आणि तुम्ही बघू शकता दगडावर दगड आणि त्याच्यामध्ये हा सभा मंडप आहे. तुम्ही समोरचा नजारा बघा मित्रांनो एकदा, म्हणजे काय काम करून ठेवलं यार. खूप म्हणजे खरंच ही आपली सांस्कृतिक जपणा आहे, जपायचं आहे आपल्याला. बुद्धांच्या लेण्या आणि ती किती आतपर्यंत कोरला आहे तो बघा दगड. आणि वरती तुम्ही त्याचा एंड जो आहे तो पण बघू शकता, वरचा टोक किती स्पष्ट प्रकारे दिसतोय. आणि जर तुम्ही हा कव बघत असाल, म्हणजे असा जाऊन जो असा कव केला आहे तो किती बारीक तरीकेने एकदम, म्हणजे बोलतात ना एकदम स्पष्टरित्या तो कोरलेला आहे, तो आपल्याला दिसून येतो आहे. आणि आतल्या खोल्यांची रचना तर काय बोलू, खूपच छान आहे. कानेरी खेऊस नंतर आता आपण चाललो आहे टायगर सफारीला. बघूया किती टायगर बघायला भेटत आहेत ते. आता बसमध्ये बसलोय, दाखवतो तुम्हाला नंतर पोहोचल्यानंतर. बंदमध्ये ठेवलं. आता आतमध्ये एंटर होते. आता आपण आतमध्ये एंटर होतोय. एंटर म्हणजे आता इथून टायगर सफारीला सुरुवात झाली. फिटिंग तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने. आता गेट ओपन केलाय, आता गेट मधून बस आतमध्ये चालली. थ्रिलर आहे. बघूया आता आपल्याला टायगर बघायला भेटतोय. ती फायनली लायन दिसला आपल्याला. लायन, सगळे लायन बघायला दिसला तो बघ तो बघा. लायन पहिला आपला सफारी मधला लायन दिसला आपल्याला, पण तो पिंजऱ्यातला लायन आहे. तिकडे वरती वरती असतो, खाली बघतो. इकडे बघ, इकडे बघ, बोल त्याला, बोल इकडे बघ, लवकर बघ. फेक आहे का? फायनली बघितलं. डोळे पण, डोळे 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 तेव्हा अल्ला 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 ना. आता खरं आहे, तुला माहित नाही कसा असतो. मला फेक का? खरं आहे, खरं आहे. हो, आळस देतोय बघ. दिसला दिसला तुला तो बघ. उठला 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 उठला. हे आला बाई, आला. आळशी आहे. दिसला काय बाबू? शर्वेल आला 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 आला. पाऊस पडतो. अरे आता उठला तर पुढे दिसला. बघितलं कसं करतो. दिसणार होतं थोड्या वेळाने. उठला रे तो. आता परत बस. आळशी आहे तो. आळशी गेला. काय
बाय बाय कर त्याला. वाघ आहे वाघ. जाऊ दे तरी आतमध्ये. फुल डायनासोर मूवी सारखे ते असे रेडिओ बोलतात ना. ऑटोमॅटिक गेट नाही, गेट पुढे माणसं ठेवलं. दिसले का? त्या साईडला पळतात ते आवाज करतोय. फॅमिली आहे, फॅमिली 5 4 म्हणून तर दिसत नाहीत ते पावसामुळे. सगळे बसले आता. मगाशी खेळत होते, नाही तर काय. बाबू बोलव त्याला. आला 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 गेला 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 गेला. तिकडे पण आहे कोपऱ्यात. तिथे बसलाय. पोरं आहेत ती पोरं. बांधलंय ना ग्रीन बाहेर कसं सोडलं त्याला? बाहेर आहे बाहेर आहे. गाडीकडे पण येऊ शकतो. येत नाही. त्याने बघितलं बस. या इकडे बाई. ये ना इकडे. गेला का यायला पाहिजे असं इथे यायला असतं का काहीतरी तुफानी काहीतरी तुफानी वाटत. तू काकाकडे गेला काय?